नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खास करून बंगालच्या उपसागराच्या दिशेने तयार झालेल्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचं वातावरण तयार झालं आहे। आपण सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रावर खूप मोठी ढगाळ परिस्थिती आहे। काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय आणि आपल्याला माहिती आहे की सध्याचा पॅटर्न जो आहे पावसाचा तो रात्री जोरदार पाऊस पडतो। 200 ते 250 मिलीमीटर उपनगरांमध्ये आज मुंबईच्या पाऊस रात्री पडलेला आहे। त्यामुळे पावसात जोर आहे हे मान्य करावं लागेल। अनेक भागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड भागामध्ये असेल, परभणीच्या पालम भागामध्ये असेल, धाराशिवच्या काही भागामध्ये असेल, लातूरच्या असेल, बीडच्या असेल, अशा जळगावच्याही अनेक तालुक्यांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळाला। तर आज देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो आहे आणि रात्री देखील पडणार आहे। त्यामुळे वातावरण जोरदार आहे। पुढील 5 दिवस अजून पावसाळी वातावरण राहणार आहे। म्हणजे साधारणपणे 20 तारखेपर्यंत हे वातावरण आहे। आपण जर सध्या भारतातील मेघगर्जनेसह पावसाची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबारच्या काही भागात आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावतीच्या काही भागात पावसाचं वातावरण वाढणार आहे। त्याचबरोबर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतनं एवढं पावसास अनुकूल वातावरण आहे। त्यामुळे रात्री पाऊस वाढणं अपेक्षित आहे। एकूणच परिस्थिती पावसास अतिशय अनुकूल अशा प्रकारची आहे। आपल्याला माहिती आहे की आपण शासनाच्या दररोज अपडेट होणाऱ्या पाणी स्टोरेज म्हणजेच पाणी साठ्यासंदर्भात माहिती अधूनमधून देत असतो। आज 16/8ला जे पाणी साठे आहेत त्यांची काय परिस्थिती ते आपण जर बघितली तर गेल्या वर्षी नागपूर विभागामध्ये 75.44 एवढा पाणीसाठा उपलब्ध होता। आज मात्र तो 64 आहे। म्हणजे नागपूर विभागामध्ये पावसाचं प्रमाण सध्या कमी दिसतंय। गेल्या वर्षी अमरावती विभागामध्ये मोठ्या पाणी प्रकल्पांमध्ये मेजर प्रोजेक्टमध्ये 61% पाणीसाठा होता। यावर्षी मात्र तो 74% पाणीसाठा आहे। तीच परिस्थिती आपण जर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितली तर गेल्या वर्षी केवळ या तारखेला 30% पाणीसाठा होता। आज तो 82%वर पोहोचलेला आहे। त्यानंतर आपण बघतो की 73% पाणीसाठा नाशिकला गेल्या वर्षी होता। यावर्षी तो 78%वर आहे। त्यानंतर पुणे विभागात गेल्या वर्षी 90 ते 90% पाणीसाठा होता। आता मात्र तो 87.88 म्हणजे जवळपास आहे। आणि आपण बघतो कोकणामध्ये गेल्या वर्षी 93% पाणीसाठा होता। आत्ता मात्र तो 91% आहे। म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 1-2% फक्त फरक आहे आणि तो फरक ह्या 1-2 दिवसात निघून जाईल। आपण एकत्रित अंदाज बघितल्यावर आपल्याला हा फरक जाणवतो। गेल्या वर्षी या तारखेला 75% पाणीसाठा होता। आता तो 82%वर आहे। म्हणजे अतिशय चांगली परिस्थिती आहे। मीडियम प्रोजेक्टमध्ये आपण डायरेक्ट एकत्रित अंदाज जर बघितला तर गेल्या वर्षी जिथे 60% पाणीसाठा होता तिथे आता 67% पाणीसाठा आहे। तर आपण मायनर प्रोजेक्टमध्ये गेल्या वर्षी जिथे 40% पाणीसाठा होता तिथे 46% पाणीसाठा आता आहे। आणि हे परतीच्या पावसावर पाणीसाठे मायनर वाढतात। त्यामुळे परतीच्या पावसाच्या दरम्यान हे प्रमाण वाढेल। तर एकूण पाणीसाठा बघितला तर गेल्या वर्षी तो 67% होता आजच्या तारखेला म्हणजे 16 ऑगस्टला। आत्ता मात्र तो जवळपास 75%वर पोहोचला आहे। म्हणजे याचाच अर्थ आपल्याला यावर्षी पाऊस चांगला झाला आहे। स्कायमेटच्या अंदाजाला तांत्रिक अडचण आजही कायम असल्यामुळे आपण तो अंदाज देऊ शकत नाहीत। परंतु आपण बघतो की GFS मॉडेलनुसार उद्या विदर्भ, मराठवाडा आणि कोकण खास करून उत्तर कोकणामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता कायम आहे। आपण बघतो की थोडं सातारा पूर्व, पुणे पूर्व किंवा अहिल्यानगरचा भाग, छत्रपती संभाजीनगरचा भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण 18 तारखेला कमी दाखवण्यात आले। विदर्भ आणि कोकण पावसाची तीव्रता दाखवण्यात आली आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं पावसाचं प्रमाण 19 तारखेला वाढणं अपेक्षित आहे।
महाराष्ट्रात अतिवृष्टीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि कोकणात या अतिवृष्टीचा प्रभाव अधिक असेल. उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल, परंतु कोकणातील अतिवृष्टी कायम असणार आहे. महाराष्ट्रातील 22 तारखेला पाऊस उघडणं अपेक्षित आहे. हा पाऊस 24 तारखेपर्यंत कमी असेल. 25 आणि 26 तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची संकेत आहेत. उद्या 17 तारखेला महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण अपेक्षित आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक राहील, विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील. 18 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर आहे. एक गोष्ट आता बारकाईने लक्षात घ्या. मला जो काही फोन येतोय बहुतांश शेतकऱ्यांचा, तो येतोय सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगरच्या पश्चिमी भागातून किंवा धुळ्यामधून. तर एक लक्षात घ्या, पर्जन्यछायेचा हा प्रदेश आहे आणि या ठिकाणी पुढेही पाऊस कमी असल्याची शक्यता आहे. म्हणजे पुणे पूर्व भाग, सातारा पूर्व भाग, सोलापूरचा काही भाग, सांगली पूर्व भाग, त्यानंतर अहिल्यानगर पश्चिम, नाशिक पूर्व आणि धुळे या भागात पाऊस कमी असणार आहे. नंदुरबारमध्ये सध्या पाऊस जरी कमी असला तरी नंदुरबार आणि धुळे तसं कव्हर होणार आहे. नाशिक पूर्व भागात तसा पाऊस चांगला झाला आहे गेल्या 2 दिवसामध्ये. तर पुढील वातावरण या भागासाठी तसं मध्यम स्वरूपाचं आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला एक समाधानाची बाब म्हणजे ज्या भागात म्हणजे पर्जन्यछायेच्या भागात 19 तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि कोकणात मात्र अतिवृष्टीची शक्यता 19 तारखेला आहे. महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पावसाचं वातावरण SMW मॉडेलने दाखवलं आहे. 20 तारखेला विदर्भ आणि कोकण पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस कमी होईल. 21 तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे. 22 तारखेला महाराष्ट्रात पाऊस उघडणार आहे. 23लाही पाऊस उघडलेला राहील. कोकणात पावसाची शक्यता आहे. 24ला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भामध्ये, कोकणात पावसाची शक्यता आहे. 25लाही विदर्भ, कोकण हलकं पावसाची शक्यता आहे. 27 नंतर गणपतीचं वातावरण तयार होत आहे आणि गणपतीच्या काळात देखील महाराष्ट्राच्या काही भागात पावसाला सुरुवात होऊ शकते. शेवटचा आठवडा ऑगस्ट महिन्याचा थोडा कमी पावसाचा राहण्याची शक्यता आहे. सध्या कमी दाबाचं क्षेत्र किंवा जे चक्राकार स्थितीचं केंद्र आहे ते साधारण या भागामध्ये आहे आणि यामध्ये चंद्रपूर, नांदेड आणि हिंगोलीचा काही भाग येतो. कारण ही जरी चक्राकार स्थिती इथे असली तरी पाऊस तिच्या आजूबाजूने पडतो आणि त्यामुळे या भागात आज देखील ढगफुटी झालेली आहे. बसमतमध्ये 7 तास सातत्याने पाऊस पडून या ठिकाणी ढगफुटी झाल्याची नोंद झाली आहे. सध्या आपण बघतो की चंद्रपूर, नांदेड, पुसद या भागामध्ये हे संपूर्ण कमी दाबाच्या किंवा चक्राकार स्थितीचं केंद्र आहे आणि या ठिकाणाहून हे केंद्र काही अमरावती, अकोला या भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री त्या भागात पाऊस होणार आहे. रात्री कोकणामध्ये देखील अतिरिक्त पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या दिवसभरामध्ये आपण बघतो विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात पाऊस असेल. उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसात जोर असणार आहे. दक्षिण कोकणात पावसात जोर असणार आहे. त्यामुळे पाऊस एकदम उघडणार नाही आहे. महाराष्ट्रामध्ये 17, 18 आणि 19, 20 तारखेपर्यंत पावसात जोर आहे. आपण 18 तारखेला देखील बघतो मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागात नवीन चक्राकार स्थिती सक्रिय होणार आहे. म्हणजे ही एक हवामान प्रणाली आहे आणि त्यामुळे 18 तारखेला देखील विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात ढगफुटी होऊ शकते. कोकणात ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे. आपण जर सातत्याने ह्या पावसाचं वातावरण बघतोय, मराठवाडा आणि कोकण असा याचा खूप मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आपण 19 तारखेलाही बघतो की साधारण कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता कायम आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र अशी खूप मोठी पावसाची परिस्थिती असू शकते. त्यामुळे बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, जालना आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे यामध्ये पावसाचा